बदलापूरमध्ये एक गोळीबाराची घटना घडली आणि त्या प्रकारे तो घटनाक्रम भर रेल्वे स्टेशनवर घडला, त्यामुळे परत एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला। नक्कीच आता अलीकडे ज्या घटना समोर आलेल्या आहेत त्यातून महाराष्ट्रामध्ये कशी कायदा आणि सुव्यवस्थेचे दिनवडे निघाले, कायदा सुव्यवस्था नावालाही शिल्लक राहिली नाही आणि त्याचा परिणाम गुन्हेगारांची हिंमत वाढण्यामध्ये झालेला आहे। गृह खातं करत काय आहे, गृहमंत्री काय करतायत, हा खरा प्रश्न आता महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे। राजकारणासाठी महाराष्ट्रातील सामान्य माणसाचं जीवन उद्ध्वस्त करण्याचं पाप कशाला करायचं? तुम्ही राजकारण करा, पण जी खुर्ची तुम्हाला मिळाली, ज्या सत्ता तुम्हाला मिळाली त्यामधून जनतेचं संरक्षण करणं ही प्राथमिकता आहे, परंतु हे कुठेही दिसत नाही दुर्दैवानं। आणि म्हणूनच बदलापूरमध्ये झालेली घटना त्याचं एक प्रतीक आहे। फार खुलेआम गेल्या अशा घटनामध्ये, गोळीबारामध्ये, चाकूनं भोसकण्यामध्ये, खून करण्यामध्ये, गाडी चालवून मारण्यामध्ये आता या 6 महिन्यामध्ये 242 घटना झाल्या। 242 घटना काय दर्शवतात? महाराष्ट्रात काही शिल्लक राहिलं आहे का? 6 महिन्यामध्ये जर 242 लोकांना जीव गमवावा लागत असेल तर या सरकार बरखास्तच केलं पाहिजे। या सरकारला 1 मिनिटसुद्धा त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार या लोकांनी हिरावलेला आहे, गमावलेला आहे आणि त्यामुळं या सरकारवर कारवाई होणे, या सरकारने स्वतःहून खुर्ची सोडणं हे अपेक्षित आहे। महायुतीचा मुख्यमंत्री हा जो आहे निकालानंतर ठरेल अशा पद्धतीचं वक्तव्य अजितदादांनी केलं आहे, त्यामुळे कुठेतरी आता वेगळ्या चर्चा समोर येतात। मी सांगितलं युतीमध्ये काही खरं नाही आहे। युतीमध्ये आपसात प्रचंड मारामारी आहे। दादा का वादा, भाऊ का इरादा, भाई का कुछ नहीं, भाई अभी अपना भाई अपने जगह बोल रहा है, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण। आणि थोडी सत्ताधाऱ्यांना लाजही वाटायला पाहिजे, त्या लाडकी बहीणला बोलवत आहे आणि पक्षाचा दुपट्टा घालताय। हे पक्षाचा दुपट्टा घालणं म्हणजे काही या सरकारमध्ये असलेल्यांच्या बापजाद्यांचे पैसे आहेत काय? सरकारी तिजोरीतून पैसे द्यायचेत आणि लाडक्या बहिणीच्या गळ्यामध्ये पक्षाचा दुपट्टा घालायचा? कुठल्या स्तराचं राजकारण महाराष्ट्रात चाललेलं आहे? कुठल्या हीन स्तराचं राजकारण महाराष्ट्रात चाललेलं आहे? अरे तुम्ही तुमच्या खिशातले पैसे द्या आणि मग काढा दुपट्टा पक्षाचा। हे सगळं खुलेआम सुरू आहे। याचा अर्थ या 3 पक्षामध्ये, मी पहिलाही बोललो होतो, शीतयुद्ध सुरू होतं, श्रेयवादाची लढाई आहे। ती लढाई कुठल्या स्तराला जाईल आणि हे 3ही पक्ष मिळून महाराष्ट्राचं वाटोळं तर केलंच, पण योजना आणून त्यामध्ये सुद्धा यांच्यामध्ये ताळमेळ नाही। याचा अर्थ स्पष्ट आहे की 3 तिघाडा आणि महाराष्ट्राचा बिघाडा। भाजप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आणि अजितदादा जर असं वक्तव्य करत असेल तर कसं पाहतो तुम्ही? नाही, ते आमच्याकडे बोट दाखवत होते। राजकारण महाआघाडीचं ठरत नाही। आता काय ह्यांचं काय आहे? आता शिंदेशिवाय पर्याय नाही त्यांना, कारण शिंदे आता महाराष्ट्रामध्ये भाजपच्याकडे चेहराच नाही राहिलेला आहे। भाजपकडे चेहरा पुढे करावं आणि मत मागावं असं भाजपकडे कुठलाही फेस शिल्लक नाही। ते RSS प्रयत्न करू देत कितीही, तरी कोणाचंही आता ज्या फेसला पुढे करून, चेहरा पुढे करून मतं मागतील असा चेहरा शिल्लक नाही। उरला सुरला आपले एकनाथ शिंदे त्यांच्या नावावर काही प्रमाणात भाजपा खपवण्याचा प्रयत्न करेल। लाडक्या बहिणीनंतर लाडक्या बहिणींचे कुटुंब शिवसेनेनं टार्गेट केले एकनाथ शिंदे यांच्या गटाने आणि त्यांच्या मार्फत 70 ते 80 विधानसभांचा त्याचा प्रोग्राम आखला। हे सगळे खूप प्रचंड पैसा गोळा केला यांनी। मी सांगितलं की महाराष्ट्राच्या तिजोरीची लूट केली, प्रचंड टेंडर काढून मोठ्या प्रमाणात कमिशन खाल्लेलं आहे या सरकारने। याची इन्क्वायरी होईल ना त्यावेळेस अनेक जण तुम्हाला, मला वाटतं की यात ज्याला दिसतील, इतका मोठा भ्रष्टाचार सरकारने केलेला आहे। त्यामुळे हा पैसा आलेला कुठे लावणार? तर या पद्धतीनं मतं मिळवण्यासाठी सत्तेतून पैसा, पैशातून पुन्हा सत्ता, हे समीकरण करण्याचा प्रयत्न शिंदे गटांचा असेल तर महाराष्ट्राला कुठे नेऊन ठेवला यांनी हे आता स्पष्टपणे दिसते आहे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.